पिण्याची व्यवस्था नाही, त्याकडे लक्ष नाही आहे। साईड लावून तुम्ही साईड लावून द्या तिथून बाजूला थोडं साईडला दादा साईडला थोडं साईड लावून जा पाठीमागे होऊन जा चला मॅडम थोडं पाठीमागे चला 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 चलो दादा ना थोडं साईडला पाठीमागे मॅडम पाठीमागे चला चला थोडं साईडला चला चला सांगतील त्यांच्या सांगण्याप्रमाणे आणि या ठिकाणी त्यांनी जे खोदकाम जे चालू आहे त्याला लवकरात लवकर आपण बुजवण्याचा प्रयत्न करावा यासाठी ते सर्वांना भेटलेले आहेत। तेव्हा मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या पूर्ण धम्म बांधवाला या ठिकाणी उपदेश करावा। जय भीम। नमस्ते। बिहारच्या मी तयारीला लागलेलो आहे, पण जेव्हा जेव्हा कॉल कराल तेव्हा मी नागपूरला येईन। हे आंदोलन चालू करू, या मनुवादी लोकांकडून या ट्रस्टीकडून ह्याची सुटका करू। पुन्हा एकदा भारतीय बौद्ध महासभेचा बोर्ड 14 ऑक्टोबर 1956 या दीक्षाभूमीवरती लागला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा धर्मांतराचा कार्यक्रम त्यावेळचे जर फोटोग्राफ तुम्हाला पाहायला मिळाले तर बघाल। भारतीय बौद्ध महासभा, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, प्रेसिडेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा बोर्ड आहे। पुन्हा एकदा तो बोर्ड या दीक्षाभूमीमध्ये स्वाभिमानाने फडकेल एवढंच आपल्याला सांगू इच्छितो। असा सपोर्ट आम्हाला द्या ही आपली विनंती करतो। आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। जे फायटिंग स्पिरिट दाखवलं, कोणाच्या समोर झुकणार नाही, मग ते प्रशासन असेल, किती मोठी शक्ती असेल या देशामधली, त्याच्या समोर झुकणार नाही, कारण आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे वारस आहोत। नमो बुद्धाय, जय भीम। दीक्षाभूमी मुक्त करो, दीक्षाभूमी मुक्त करो, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम। नवा साथी नमो बुद्धा जय भीम। मानवाधिकार दिल्ली इकडे आपल्या समोर उभा आहे। काही लोकांचं रवी लागला पुढे या ना जरा प्लीज। सांगणार आहेत की दीक्षाभूमी जशी पूर्ववत होती तशी करून दे बाबा, आणि जे काही FIR तुमच्यावरती झालेले आहेत ते काढून टाका। मी देखील पोलीस कमिशनर समोर केस सांगितलेला आहे। आम्ही शांततेमध्ये निदर्शनं केली। जो आमचा संविधानिक हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमामधून दिलेला आहे, FIR आमचे रद्द करा आणि 15 दिवसामध्ये दीक्षाभूमी जशी होती तशी करून द्या। दीक्षाभूमी झाल्यानंतर इथे विजयी मेळावा लावू, त्याच्यासाठी मी पुन्हा आपल्या समोर हजर राहीन। नमो बुद्धाय, जय भीम, जय श्री। आपण आता शांतपणे आपापल्या घरी निघून जावं। शांतपणाने हे आंदोलन सुरू आहे। त्यांनी एक 10-15 दिवसाचा अवधी मागितलेला आहे, तो अवधी आपण त्यांना देण्यात